हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे सिग्नोनियम. तर ह्या प्लांटला ॲरोहेड प्लांट पण म्हणतात आणि हे इंडोर्ससाठी फेमस प्लांट आहे. जसं मनी प्लांट आपल्याला सगळीकडे दिसतं तसं हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि ह्याच्यात पण बरेच व्हरायटी आहे. मिनी असतं, थोडं शार्प म्हणजे पुढलं टोक जास्त निमुळतं असलेलं, छोटी पानं असलेलं असतं. आणि हे सुद्धा मनी प्लांटसारखं आपण मॉस्टिकवर लावलं तर ते छान चढतं. किंवा आपल्याला जर टेबल टॉपसाठी हवं, आता हे बघा हे किती वाढलं आहे. तर हे सगळं मी काढून रिपोर्ट करते. ही कुंडी पण मोठी आहे आणि हे तिरकं झाड झालं. तर आपल्याला त्या कुंडीमध्ये ते बुशी कसं दिसेल त्याच्यासाठी काढायचं. तर हे काढताना हे इझी टू ग्रो आहे. त्याला आपण छान कटिंग केलं, मुळं व्यवस्थित कटिंग केले आणि लावलं की छान होतं. तर आपल्याला जेव्हा बुशी ठेवायचं असेल तर ते वेळोवेळी कटिंग करायला. आता हे मी माझ्या मैत्रिणीच्या इथे आले, तिला ते झाड लावून देते नीट. तिला अचानक माझ्यासारखा झाडांमध्ये इंटरेस्ट आला आहे, त्याच्यामुळे तिच्याकडे मी गेलेले. तर हे बिनधास्त कट करायची. शक्यतो आपण जेव्हा रिपोर्टिंग करतो किंवा आपण झाडाची मुळं किंवा झाड आपण कटिंग करतो ते शक्यतो आपण ना संध्याकाळचं लावायचं असतं. आता ह्यातून छोटे छोटे बच्चूज निघाले, ते मी साईडला ठेवीन. ते दुसऱ्या छोट्या पॉटमध्ये लावलं तर ते टेबल टॉपवर छान दिसेल. आता हे ऑलरेडी त्याच कुंडीत मी लावणार आहे. थोडंसं वर्मी कंपोस्ट घालेल ती. आता हे मी छान मुळं भरपूर होती ती मी कट केली आणि आता मी ह्याच्यात लावणार आहे हे झाड. आणि ते लावल्यानंतर खूप छान दिसेल. आता तीच कुंडी, तेच माती आहे आणि त्याच्यात वर्मी कंपोस्ट घालणार आहे. तिला थोडी मदत करायला आले मी. आणि संध्याकाळी लावायचं असं मी म्हणते, म्हणजे सूर्यप्रकाश नसतो म्हणून. दुपारीसुद्धा मी झाडं लावते, नाही असं नाही, पण लावताना मग तुम्ही शेडमध्ये लावायला पाहिजे. आणि जेव्हा आपण रिपोर्ट करतो म्हणजे मुळं वगैरे कटिंग करतो किंवा एखादं कटिंग लावतो तर ते संध्याकाळचं ते त्या दिवशी आपण लावतो, ते त्या दिवसभर पाहिजे तर हवं तर दुसऱ्या दिवशीसुद्धा अख्खा दिवस ते सूर्यप्रकाशात ठेवायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही ते सूर्यप्रकाशात झाड ठेवू शकता. आता हे झाड तर इझी टू ग्रो असल्यामुळे तसा काही फरक पडत नाही. आता हे छोट्या कुंडीतलं पण मी काढलं, हे पण छान वाढलेलं आहे खरं, पण ते इतकं अस्ताव्यस्त वाढलं आहे तर ते आपण नीट ह्याला पण ह्याची पण मुळं बघा किती वाढलेत. तर ही पण मी छान कटिंग करणार आहे आणि हे त्याच पॉटमध्ये मी परत लावणार आहे. तर आता थोडंसं तिने सामान पण आणलं, वर्मी कंपोस्ट आणलं आहे, तिने माती पण सांगितली आहे, पण आता होती माती त्याच्यातच त्याच पॉटमध्ये आम्ही लावलं आहे. तर हे लावल्यावर बघा किती सुरेख दिसतं. आणि हे तसं म्हणलं तर तुम्ही जर इंडोर्समध्ये ठेवलं, म्हणजे शेडमध्ये ठेवलं, ब्राईट लाईट अर्थात हवा त्याला, तर ते छान तजेलदार किंवा हे तसं सेमी शेडमध्ये राहतं, पार्शियल सनमध्ये पण राहतं. आणि एअर प्युरिफायर प्लांट आहे, परत दिसायला सुंदर आहे. आणि टेबल टॉपवर ठेवलं कारण ते हळू वाढतं, म्हणजे तसं काही फास्ट वाढतं असं नाही जेव्हा तुम्ही घरात ठेवता तेव्हा. तर ह्याच्यात अनेक प्रकार आहेत, 3-4 व्हरायटीज आहेत. छोट्या पानांचं आहे, थोडं लांबुटकी पानं असतात जरा ह्याच्यापेक्षा, आणि थोडं व्हाईट पानांचं सुद्धा असतं, थोडं जास्त व्हाईट कलर त्याच्यात असतो. तर हे खूप दिसायला सुरेख आहे. आणि जेव्हा आपल्याला असं बुशी हवं असतं ना, तेव्हा ते जेव्हा वाढतं किंवा आपल्याला वाटतं की हा भाग जरा जास्त वाढतो तर ते तिथून आपण लगेच कट करून टाकायचं. आणि इझी टू ग्रो आहे. त्यातून साईडला जे बच्चूज येतात ते, किंवा त्याची फांदी जरी वरनं कट केली आणि ती लावली, फांदी मीन्स ते जे वाढतं त्याचा भाग आपण कट केला आणि ते लावलं तरी आपलं एक नवीन एक पॉट तयार होतो. तर हे ह्याचा व्हिडिओ मला ॲक्च्युली मी काढलेले आहेत, पण हे माझ्या मैत्रिणीकडे मी मदतीला गेले म्हणून हे मी रिपोर्ट करताना परत एक व्हिडिओ टाकला. आणि ह्याला पाणी कसं हवं, तर पाणी ह्याला तुम्ही जेव्हा पॉटमध्ये लावता ॲक्च्युली वेल ड्रेन सॉईल घ्या तुम्ही. साधी गार्डन सॉईल आणि गोबरचं म्हणजे शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट घाला, बाकी काही नाही घातलं तरी. आता सप्टेंबर महिना तर कटिंग खत बीत देण्याचाच आहे, तर तुम्ही सगळ्या झाडांना कटिंग खत वगैरे द्या. आणि ह्याला पाणी आपण जेव्हा घालतो तेव्हा कुंडीमधली सॉईल चेक करायची की ती सॉईल सुकली आहे ना, ड्राय झाली कीच पाणी घाला. आणि पाण्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे ह्या झाडाला पण पाणी व्यवस्थित लागतं, नाही असं नाही, पण पाणी जास्त झालं तर झाड नेहमी, पाणी जास्त दिल्यामुळे झाड लवकर मरतं, पाणी कमी दिल्यामुळे झाड हळूहळू मरतं, फास्ट मरत नाही. पण फास्ट झाड जास्त पाण्याने मरतं, त्यामुळे पाणी विचारपूर्वक घालायचं कुठल्याही झाडाला.
विशेषतः जी झाडं आपण इंडोर्स ठेवतो किंवा जी शेडमध्ये ठेवतो, जी ब्राईट लाईटमध्ये ठेवतो, त्याचं तर तुम्ही सॉईल चेक करायलाच पाहिजे. एक वेळ तुम्ही जे आउटडोअर्समध्ये उन्हामध्ये ठेवलेले असतात पॉट्स, त्याचं तुम्ही डायरेक्ट पाणी रोज घातलं, चेक नाही केलं तरी त्याला तसा फरक पडत नाही, कारण ते डायरेक्ट सूर्यप्रकाशाखाली असतं. बाकी ह्या झाडाची काही विशेष काळजी घ्यायची गरज नाही आहे. त्याला लिक्विड फर्टिलायझर घातलं महिन्यातून एखादा तरी चालेल. आणि इझी टू ग्रो आहे, मेंटेनन्स पण ह्याचा कमी आहे. आणि तुम्ही एकदा ते व्यवस्थित लावून घरात ठेवलं इंडोर्समध्ये, अर्थात इंडोर म्हणजे त्याला ब्राईट लाईट तर हवाच, तेव्हाच ते झाड खूप छान दिसतं. तर असं ठेवलं किंवा टेबलवर किंवा विंडोच्या इथे किंवा सेंटर टेबलवर, तरी ते खूप सुंदर दिसणारं प्लांट आहे. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. माझं चॅनल फर्स्ट टाईम बघत असाल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.